चला आज मधल्या वेळेस खाण्यासाठी किंवा चहा सोबत काहीतरी खाण्यासाठी स्पेशल बनवूयात. मुलांना नेहमीच खुसखुशीत, कुरकुरीत असेच पदार्थ आवडत असतात आणि असे पदार्थ ताव मारून आवडीने खात असतात. सध्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत म्हणून अधूनमधून खाण्यासाठी काहीतरी हवंच असतं. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठापासून अगदी झटपट तयार होणारा तरी देखील महिना दीड महिने टिकणारा असा पदार्थ ज्याला तुम्ही तळणीची खुसखुशीत बिस्किटं असं सुद्धा म्हणू शकता. हो, हा पदार्थ म्हणजेच ही बिस्किटं आपण ओव्हन शिवाय सुद्धा बनवू शकतो. तळणीची ही बिस्किटं बनवायला खरंच खूप सोपं आहे. घरात असणाऱ्याच काही मुबलक साहित्यांपासून खुसखुशीत अशी बिस्किटं तयार होतात, जी तुम्ही इतर वेळेस सुद्धा बनवू शकता. म्हणजे घरामध्ये कधी-कधी असं होतं ना, पटकन काहीतरी खावंसं वाटतं आणि अशा वेळेस काहीच नसतं. हा पदार्थ तुम्ही जर खाल्लात ना, तर अगदी 4-5 बिस्किटांमध्ये सुद्धा पोट भरलं जाईल. कारण हा आपण गव्हापासून बनवतोय. तर यासाठीच इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 कप भरून घ्यायचं आणि छान चाळून तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल. हा पदार्थ मैद्यामध्ये सुद्धा होतो बरं का, पण आपण पौष्टिक बनवतोय, मुलांसाठी बनवतोय, आदल्या-मधल्या वेळेस खाण्यासाठी बनवतोय, म्हणून मग इथे गव्हाचं पीठ घ्यायचं. छान लागतात. आता यासोबतच अर्धा कप भरून मी इथं घेतलेला आहे बारीक रवा. जाड रवा असेल तो मिक्सरमध्ये चांगला फिरवून घ्या, बारीक होईल. यासोबतच 1 कप भरून पिठी साखर घ्यायची आहे. साहित्यांचं प्रमाण तुम्हाला हवं असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा. मी तुम्हाला जरूर रिप्लाय करेल. आता छान फ्लेवरसाठी इथं मी अगदी फ्रेश कुटून इलायची घातलेली आहे आणि यासोबतच ना बडीशेपचा जो स्वाद येतो ना, मस्तच लागतो. चमचाभरच बडीशेप घेतलेली आहे. ऑप्शनल आहे बरं का, नसेल घालायचं तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. आणि अगदी चिमूटभर इथे मी मीठ घेतलेलं आहे. सगळे कोरडे साहित्य आधी एकजीव असे मिक्स करून घेऊ. आता यामध्ये हवं असेल तर तुम्ही तेल सुद्धा घालू शकता. तेलाने पदार्थ कुरकुरीत होतो, तुपाने छान खुसखुशीत होतो. तर इथे 1/3 कप मी तूप घेतलेलं आहे. तूप खूप पातळ नको किंवा गरम वगैरे करून घ्यायची गरज नाही किंवा अगदीच खूप घट्ट झालेलं सुद्धा नको. असं सेमी कन्सिस्टन्सी असणारं तूप घ्यायचं. तर एकाच वेळेस सगळं तूप न घालता अर्ध-अर्ध करून तूप यामध्ये घालायचं आहे आणि या सगळ्या साहित्यांना चांगलं चोळून हे तूप लावायचंय. आपण यामध्ये पिठी साखर घातली आहे ना, आधीच घातली तरी चालेल, नंतर घातली तरी सुद्धा चालेल. पण पिठी साखरेला म्हणा किंवा आपल्या गव्हाच्या पिठाला सुद्धा व्यवस्थित तूप लागायलाच हवं. आता इथे जरी कपाचं मी मेजरमेंट दिलं असेल, तुमच्याकडे मेजरिंग कप नसतील ना, तर वाटीच्या अंदाजापेक्षा ना पेल्याचा अंदाज घ्या किंवा मग ग्लासचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. किंवा आपला चहाचा कप थोडासा उभट असतो, कॉफी मग आपण त्याला बोलतो, तर तो घेतला तरी सुद्धा चालेल. वाटीचं काय होतं, तळाला ती थोडीशी छोटी असते, निमुळती असते आणि वरच्या बाजूला थोडीशी मोठी असते. त्यामुळे अर्धा कप जर किंवा अर्धी वाटी जर तुम्हाला घ्यायचं असेल ना, तर प्रमाण थोडंसं वर-खाली होऊ शकतं. म्हणून मी नेहमीच सजेस्ट करत असते, की पेल्याचं घ्या, ग्लासचं घ्या किंवा मग आपला चहाचा कप जो उभट असतो, तो तुम्ही घेऊ शकता. तर उरलेलं जे तूप आहे, ते सुद्धा मी यामध्ये घातलं. आणि कुठलाही पदार्थ वायाला गेला नाही पाहिजे म्हणूनच मी अगदी यामध्ये पीठ घालून तूप चांगलं पुसून घेतलेलं आहे. बिस्किटं अगदी छान खुसखुशीत होण्यासाठी ना मात्र तुम्हाला इथे थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. आपण घातलेलं यामधलं जे तूप आहे ते सगळ्या पिठाला व्यवस्थित लागायला हवं यासाठी दोन्ही हातांनी छान चोळून घ्यायचंय. साधारण एक 3-4 मिनिटं तुम्हाला लागतील, पण पदार्थ मात्र 100% खुसखुशीत होईल. आता तूप जे आहे ते सगळ्या पिठाला लागलं गेलं आहे की नाही हे कसं ओळखायचं? तर पिठाचा रंग जो आहे तो थोडासा पिवळसर होतो आणि छान मूठ सुद्धा याची बांधली जाते. जी थोडंसं त्याला बोट लावलं की लगेचच फुटली सुद्धा जाते. आता इथून पुढे खूपच सोपं आहे. जसं आपण पुरीसाठी थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घेतो की नाही, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला इथे या बिस्किटासाठी लागणारं पीठ सुद्धा मळून घ्यायचंय. खूप सैलसर अजिबात मळायचं नाही. एवढ्या साहित्याला किती पाणी लागणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला अचूक सांगते. तर 1 कप भरून मी इथं पाणी घेतलेलं आहे. लागेल तसं थोडं-थोडं करत यामध्ये पाणी घालायचं. साखर घातलेली आहे म्हणजेच पिठी साखर यामध्ये आहे ना, ती लगेचच मेल्ट होते. यामुळे पाणी फार असं लागत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता छान घट्टसर असं पीठ मळून झालेलं आहे. खूप घट्ट सुद्धा नको किंवा खूप पातळ सुद्धा आपल्याला करायचं नाही. मध्यम ठेवायचं जसं आपण पुरीसाठी ठेवतो, अगदी त्याच पद्धतीने. आता खूप वेळ खरं रेस्ट ठेवायची गरज नाही. लगेचच तुम्ही बनवायला घेतलं तरी सुद्धा चालेल. किंवा एक 5 ते 7 मिनिटांसाठी मी असंच ठेवणार आहे. तोपर्यंत आपण तेल सुद्धा तापायला ठेवू शकतो. एवढं पीठ मळण्यासाठी मला अर्धा कप आणि वरती 1 ते 2 चमचेच फक्त पाणी लागलं असेल. तर थोडासा एखादा 2 चमचा इकडे-तिकडे नक्कीच होऊ शकतं. पीठ काही खूप असं पातळ होत नाही किंवा मुरत सुद्धा नाही. या पिठाचे 3 असे गोळे करून घेऊयात. 1 उंडा घेऊयात आणि बाकीचे 2 असेच ओपन न ठेवता झाकून ठेवूयात.
पोळपाट घ्या, चॉपिंग बोर्ड घ्या किंवा मग किचन कट्ट्यावरती तुम्ही डायरेक्ट केलत ना तरी सुद्धा चालू शकतं. आपल्याला काय करायचं हे अजिबात लाटून न घेता असाच याला सिलेंडरचा आकार द्यायचा आहे. म्हणजे असा उभट याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर हे करत असताना साइडने थोडेसे क्रॅक जाऊ शकतात. ते थोडेसे असे दाबून घ्यायचे. म्हणजे मग क्रॅक खूप असे पडणार नाहीत. मस्त एक सारखा असा शेप इथे तयार झालेला आहे. आता आवडत असेल तर यावरती तुम्ही खसखस लावू शकता किंवा मग पांढरे तीळ जरी लावलेत ना तरी सुद्धा दिसायला खूप छान दिसतात. तर चॉपिंग बोर्डवरती या पद्धतीने मी खसखस व्यवस्थित पसरवून घेतली आणि अलगद असा हा गोळा फिरवून घ्यायचा म्हणजे तो छान सेट होतो. तेलामध्ये घातल्यानंतर ही खसखस अशी खाली उतरत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता छान असा हा उंडा तयार झालेला आहे. हा कट करून घ्यायचा आहे, पण कट करत असताना थोडासा तिरका असा कट करायचा आहे आणि फार जाड-जाड अशी बिस्किटं करायची नाहीत. खुसखुशीत होतील, पण तळण्यासाठी मात्र जास्त वेळ लागू शकतो आणि एक बिस्किट म्हटल्यावर किंवा तुम्ही कुकीज जरी घेतली तरी ती फार अशी जाड नसते. मध्यम आकाराची असते. त्याच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचंय. आता ही बिस्किटं जर तुम्हाला खुसखुशीत करायची असतील ना, तर मात्र मध्यभागी अजिबातही दाबायचे नाही. साइडने वाटलंच तर तुम्हाला क्रॅक जात असतील, तर ते क्रॅक्स तुम्ही हलक्या हाताने दाबून घेऊ शकता. पण मध्यभागी तुम्हाला जर जे खड्डे दिसतायत किंवा अनइव्हन कट केलेलं दिसतंय ना, तर हे अजिबात दाबून घ्यायचं नाही. यामुळे काय होईल, जर तुम्ही दाबलात तर हा पदार्थ थोडासा कुरकुरीत होतो आणि जर तुम्ही हे असंच ठेवलत ना, तर मात्र आतमध्ये पर्यंत व्यवस्थित तळला जातो आणि छान खुसखुशीत होतो. तर याच पद्धतीने आणखीन एक रोल तयार करून घेतला. असे 3ही रोल मी इथे कट करून घेतलेले आहेत. आणि साइडच्या ज्या कडा आहेत, त्या हलक्याशा जर क्रॅक वाटत असतील, तर मी त्या सेट करून घेतलेल्या आहेत. पण मध्यभागी मात्र अजिबात हात लावायचा नाही, अजिबात प्रेस करायचा नाही. तर चला, ही बिस्किटं तळून कशी घ्यायची हे सुद्धा पाहूयात. बिस्किटं तळण्यासाठी पसरट कढई असेल, पॅन असेल, तर यामध्ये तुम्ही तळून घेऊ शकता. खोलगट जर कढई असेल, तर मात्र बिस्किटांचा आकार थोडासा चेंज होऊ शकतो. हे बिस्किटं तळत असताना आपल्याला ती खुसखुशीत तळून घ्यायची आहेत. यासाठी तेल जे आहे ते मध्यम गरम असावं. खूप कोमट सुद्धा नको किंवा खूप जास्त दूर येईपर्यंत तापलेलं सुद्धा नको. छोटासा गोळा घालण्यापेक्षा एक छोटंसं बिस्किट जर तुम्ही यामध्ये घालून पाहिलं, तर तुमच्या इथे लक्षात येईल, की छान याला बुडबुडे येतायत. म्हणजेच आपलं तेल मध्यम गरम झालेलं आहे. आता मात्र अलगद तुम्ही बिस्किटं यामध्ये सोडू शकता. 2 बिस्किटांमध्ये थोडीशी जागा असायला हवी, कारण तेलामध्ये गेल्यानंतर हलकेसे हे फुलले जातात. आणि ही बिस्किटं तळत असताना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही बिस्किटं तळून घ्यायची आहेत. एकदा बिस्किटं तेलामध्ये सोडलीत ना, की मग अजिबात याला झाऱ्या, चमचा काहीच लावायचा नाही. कारण तेलामध्ये सोडल्यानंतर आपण यामध्ये ना तूप घातलेलं आहे, सोबतच साखर सुद्धा आहे. ते हलकंसं मेल्ट व्हायला लागतं आणि बिस्किटं खूपच सॉफ्ट झालेली असतात. गॅसची फ्लेम मात्र अजिबात लो करायची नाही. लो फ्लेम केली तर मात्र ही बिस्किटं तेलामध्ये विरघळू शकतात. म्हणजेच जर तेलाचं टेम्परेचर खूप कमी झालं तरच ही ही शक्यता आहे. अदरवाईज जर तेलाचं टेम्परेचर मध्यम असेल तर अजिबात विरघळण्याची शंका सुद्धा राहत नाही. आत्ता तेलावरती तुम्हाला भरपूर बुडबुड्या दिसतायत, पण थोड्या वेळानंतर या बुडबुड्या ज्या आहेत त्या बऱ्यापैकी कमी होतात. बिस्किटं अशी आपल्याला दिसायला लागतात, हलकासा यावरती ब्राउन रंग यायला सुरुवात होते. मग अशा वेळेस बिस्किटं पुन्हा पलटी करून घ्यायची आणि पलटी करून साधारण दुसऱ्या बाजूला तरी एखाद्या 1.5 मिनिटांसाठी चांगली तळून द्यायची. तेलामध्ये बिस्किटं थोडी मऊ असतात, त्यामुळे अगदी सावकाश हे काम करायचंय. तसं तर बिस्किटांवरच्या अशा बुडबुड्या बऱ्यापैकी कमी झाल्या, की समजून घ्यायचं की बिस्किटं आतमध्ये पर्यंत व्यवस्थित तळली गेलेली आहेत आणि यावरती छान असा रंग सुद्धा येतो. खुसखुशीतपणा हा डोळ्यांनाच जाणवतो. एक टायमिंगचा अंदाज सांगायचा झाला, तर हे एक बॅच तळण्यासाठी आपल्याला साधारण एक 3 ते 4 मिनिट तरी मध्यम आचेवरती लागत असतील. बिस्किटांना इथे छान रंग आलेला आहे. आता ही बिस्किटं तेलामधून मी निथळून घेते आणि उरलेली सगळी बिस्किटं सुद्धा याच पद्धतीने मी तळून घेणार आहे. तेलामधून काढल्यानंतर ही बिस्किटं थोडीशी मऊ जाणवतात. पण जशी ही हवेच्या संपर्कात येतात, हलकीशी थंड होतात, तशी-तशी छान कुरकुरीतपणा यांना येतो. यांचा रंग, टेक्स्चर सुद्धा खूप सुबक दिसतंय. पाहताच खावेसे वाटणारे हे बिस्किटं तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करून पहा. तर बघा किती खुसखुशीत ही बिस्किटं झालेली आहेत. चहासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा ही बिस्किटं तुम्ही अशीच जरी खाल्लीत ना, तरी सुद्धा स्वादिष्ट लागतात. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खुसखुशीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त-मस्त खात राहा.